तर नमस्कार मंडळी, आज आपला ब्लॉग बघायला विसरू नका। आज आपल्या ब्लॉग मध्ये आहे आमचं संपूर्ण गाव आणि आमच्या होळीच्या सणाच्या दिवशी काय काय असतं आगळं वेगळं हे तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे। या आमच्या आहे मातोश्री आणि या मातोश्री आम्हाला गौऱ्या भरून देत आहे। होळीसाठी गौऱ्या घेऊन जायच्या। हे बघा, आमच्या गौऱ्या या सगळ्या जागेवरती असतात। आम्ही आमच्या गायी आहे, त्या गायीच्या गोठ्यातून आम्ही त्या शेणाच्या गौऱ्या तयार करतो। ऍक्च्युली आजकाल सिटीमध्ये हे गोष्टी बघायला मिळत नाही। हे बघा, हे असतं शेण आणि या शेणाच्या असतात ह्या अशा गौऱ्या आणि त्या अशा थापलेल्या असतात। हे बघा, तुम्ही बघू शकता अशा आमच्या मातोश्री या त्या थापत्यात। दररोज त्यांचं काम आहे, ती ड्युटी आहे त्यांच्या। सुना नाही करीत पण त्या करीत द्या। त्याच्यामुळं आज आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला संपूर्ण गाव आणि होळीचा सण बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे बघायला विसरू नका अजिबात। वेगवेगळे अनुभव तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहोत आम्ही। तर बघूयात पुढे काय काय होतंय। आणि हे आमचं आहे सुंदर असं गाव, मुहगाव, ज्याचं नाव आहे मुहगाव। हे बघा, सुंदर असं गाव आहे मुहगाव। तुम्हाला मी दाखवते थोडं फास्ट मध्ये, कारण मग इतकं सगळं घेणं पॉसिबल नाहीये। आणि हे आमच्या गावाचं मारुती रायाचं मंदिर, सुंदर असं मारुती रायाचं मंदिर, खूप सुंदर असं मारुती रायाचं मंदिर आहे आमच्या मोहगावचं। त्याच शेजारी पाण्याची टाकी, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे छोटंसं स्मारक, अतिशय सुंदर असं स्मारक आहे बरं का आमच्या गावचं। हा, बघायला विसरू नका। त्यात नंतर ओम नमो आदेश चैतन्य कानिफनाथांचं सुद्धा मंदिर आहे। आणि ही मंडळी इथं बसली होती, ती म्हणा जरा आम्हाला पण घ्या। म्हटलो मग तुम्हाला पण घ्यायचंय। माऊली चालले होते गायबी सोडून, म्हणून आता होळीची तयारी करायची। चिल्ले पाल्ले म्हणे आम्हाला घ्या थोडंसं, मग त्यांना घेऊन टाकलं। म्हातारे बाबा आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक जरा बसले होते, मग त्यांना घेऊन टाकलं। सगळ्यांना घेतलं पाहिजे। आणि मग झाली होळीची तयारी सुरू बरं का। अतिशय सुंदर अशी होळी रचली आम्ही, आपल्या गावकरी मंडळींनी अतिशय सुंदर अशी होळी रचली। बघा ना किती सुंदर आहे। पहिले लय मोठा कलवड राहायचा, पण आता जरा छोटा झालाय। त्यानंतर हे आहे मरीमातीचं मंदिर। या मरीमातीच्या मंदिराच्या समोर पहिली होळी इथून पेटवली जाते आणि मग त्याच्यानंतर मारुती रायाची। हे बघा, सुंदर अशी होळीची तयारी करताय आपले गावकरी मंडळी। गवऱ्या वगैरे रचून होळी माता तयार करून अतिशय सुंदर अशी तयारी चालू झाली, लगबग चालू झाली। पटापटा पटापटा तयारी करून लगेच इथला दिवा तिकडे घ्यायचा, मारुती रायाच्या मंदिराकडे येत आपले दिलीप भाऊ आहे। दिलीप भाऊंच्या हाताने इथं होळीचं पेटवण्याचं काम झालं। त्यांनी इथं होळी का मातेला पेटवलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, इथून पेटवल्यानंतर इथून एकनाथ बाबाच्या घराला जरा मानपान असतो, त्यांच्या हाताने जरा पूजा बिजा करून घेतली। त्यांच्या मुलांनी केली जी पूजा वगैरे, 51 रुपये दक्षिणा वगैरे ठेवली सरपंचानी। सरपंच येतात सध्याचे। आणि मग त्याच्यानंतर इथून काय करता, होलिके मातेमधलीच थोडीशी अग्नी घेऊन या ठिकाणी आपण ती घेऊन मारुती रायाच्या मंदिराकडली मोठी होळी पेटवण्यात येते। मग आम्ही काय केलं, इथून थोडासा त्याच्यातून अग्नी घेतला, तो अग्नी घेऊन आम्ही मारुती रायाच्या मंदिराकडे निघालो। आणि सर्व गावकरी मंडळी मारुती रायाच्या मंदिराकडे निघाली आणि तो अग्नी घेऊन इथं आले। आणि त्याच्यानंतर तो अग्नी त्या होलिके मातेवरती टाकण्यात आला। म्हणजे या ठिकाणी ही मारुती रायाकडची मोठी होळी पेटवण्यात आली बरं का। तुम्हाला सांगतो, अतिशय सुंदर अशी होळीचं नियोजन असतं। ती होळी या ठिकाणी पेटवली, संपूर्ण गाव या ठिकाणी आलेलं असतं आणि संपूर्ण गाव या होलिकेचा दिवसाचा आनंद घेतात। अतिशय सुंदर। आणि या ठिकाणी पूजा वगैरे करून मग तुम्हाला सांगतो, गावाकडे अजून एक भैरवनाथाचं मंदिर आहे आणि मग त्या भैरवनाथाच्या मंदिराकडली पण होळी पेटवली जाते। अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या गावचं। सुंदर असं नदीच्या दारा नदीच्या काठी बसलेलं आमचं सुंदर असं मोहगाव आहे। त्यानंतर या ठिकाणी होळी पेटवली आणि मग सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी एक कार्यक्रम असा असतो की या होलिकेमधला तो ऊस आणि एरंड ओढायचं असतं आणि ते ओढून नदी पात्रामध्ये टाकायचं असतं। मग आता ती योगेश भाऊनी घेतला पुढाकार, मग त्यांनी ते ओढायला थोडीशी लांब येते, मग त्यांनी थोडासा पुढाकार घेऊन मग ते वळलं एक नंबर, एकदम व्यवस्थित सुरळीत, आणि नदीत विसर्जन केलं। वाजत गाजत होलिके मातेला प्रदक्षिणा।
आणि इथून पुढचा कार्यक्रम म्हणजे मारुतीरायाचा गोटा उचलणे. हो, हा अतिशय सुंदर आणि आगळा कार्यक्रम आहे बरं का आमच्या गावातला. तुमच्या गावात असेल तर तुम्ही एकदा नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आणि हा कार्यक्रम म्हणजे सुरू होतो टावेल लावून हा गोटा दोन्ही हाताने उचलायचा. परंतु ज्याच्यावरती मारुतीरायाची कृपा असते तोच माणूस हा 1 इंच तरी गोट्यावरती उचलतो. ही ह्याच्यावरती आहे बघा. हा चेतन दादा श्यामभाऊ काय करतो, त्यांनी पण वरती उचलला 2 इंच उचलला, म्हणजे चांगलाच उचलला. अतिशय सुंदर मारुतीरायाची कृपा आहे याच्यावरती. आणि त्याच्यानंतर आपला मला मी डायरेक्ट हातच लावले, पण त्याला काय हलनाच बुवा. आता लावला मग टावेल बिवेल लावला, मग जरा बघू उचलतोय का. नाही बुवा, हल्लाच नाही त्याला. आता हा काय करतो, याने तो पाया पडूनच चालला बुवा, म्हणून नको आपल्याच्याने काय होणार नाही. गेला निघून तिकडं तो. आता आला बिकू बिकू काय करतो काय माहिती, आणि लय टाइम घेतलाय. आता काय करतो काय माहिती, उचलतो का नाही का काय करतो. नाही उचलित बरं का मंडळी, नाही उचलित. कारण बराच वेळ घेतला यांनी काढताना, मी शूटिंग काढतानाच पाहत होतो. हे थोडक्यात थोडक्यात उचलला, हल्ला फक्त त्याला. आलाय संदीप भाऊनी जरा बऱ्यापैकी उचललाय, जरा बऱ्यापैकी थोडासा उचलितो. हा उचलला उचलला उचलला, भरपूर उचलला, काही विषय नाही, छान आहे. आणि आपला नाना, आता नाना ती तगडा उचलला ना कचकटून दिशी. नाद नाही, खांद्यावर घेतो का म्हणा, खांद्यावर हे पोरं म्हण, नाही नाही म्हण, आपल्याला नाही जमणार म्हण खांद्यावर. आता आलं, आता मी आलो बर काय, मी या. अहो मला तर काय आलो ना तो. मारुतीरायाची कृपा म्हटलं, आता बजरंग बली, आता बाबा चौनक गेलो मावली बाबा इथं, कारण सोपं काम नाही, थोडस वरती उचलू दे मला. मग घेतलं बजरंग बलीचं नाव, आणि मग काय तुम्हाला सांगतो, उचला कटून दिशी, जय श्रीराम. नाद नाही असं काही ते सोपं नाही, 500 किलो वजन आहे त्याचं. मग आता हे माऊली काय करते काय माहिती, नाही बुवा नाही, थोडा उचलला उचलला थोडासा, माऊलीचा आधीच पाय जायली, उचलला थोडासा. सोमा कुऱ्हा आल्या, पण मी बाबा 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 कुर्याला नाही उचलत. कुर्याला आलं ना सुद्धा तो. हा, सोपं काम नाही ना. मारुतीरायाची कृपा लागेल त्याच्यावरती. 500 किलो वजन आहे त्याचं. मग त्याच्यानंतर आपल्या काशीभाऊ बरं काय, काशीभाऊ अतिशय जोरदार काम काशीभाऊचं. काशीभाऊनी जरा थोडक्यात हलवला, थोडासा हल्ला. काशीभाऊ पण हल्ला. भजनी मंडळी ते सोपं नाही, हल्लाच पाहिजे. आता तात्या म्हणा माई शूटिंग काढ, माई शूटिंग काढ, आणि मला घेत शूटिंग मध्ये. म्हटलं बरं उचलला बा, आता पाहता पा बरं का. हा पाहिलं शूटिंग साठी बरं का. उचलला पण काही कवाय ना थोडासा. आता हे आपले देवा नवरदेव आत्ताच लग्न झाले त्यांचं ज्येष्ठ, त्यांनी काही मंडळीला मंदिराकडे आणलं नाही. ते म्हणा आता काही ती येणार नाही, मग तो एकटाच आला एकदम कोकल्या मार हानी. आत्ता करा चमत्कार पहा तुम्ही. हो सोपं नाही. खांद्यावर घेतला पठ्ठ्यानी, हो पाय खांद्यावर घेतला पठ्ठ्यानी, 500 किलोचा गोटा. मग आणि अजिबात एडिट नाही बरं का. हो प्रत्यक्षात पब्लिक पाप कशी पाहू राहिली, एवढी पब्लिक कावरी बावरी झाली, म्हणजे सोपं नाही. अहो खरंच मारुतीरायाची कृपा लागते. एवढा दगड गोटा उचलायचा आहे, आणि 4 पावलं मारुतीरायाच्या मंदिरापासून जाऊन यायचं आहे. खरंच हिंमत लागते. असं आहे आमचं गाव बरं का. आवडलं तर कमेंट करा.